हॅलो मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण मराठीमध्ये कॅपिटल ABCD शिकणार आहोत. बघा, तिरपी रेष दिली, खालून वर, पुन्हा वरून खाली, आणि आता आडवी रेष. झाला ए. काय झाला? कॅपिटल ए म्हणजे मोठा ए. आता मी कशाला स्क्रॅच करत आहे मुलांनो? बघा, हे कशाचं चित्र आहे? हे आहे ॲपलचं चित्र. ॲपल मीन्स A is for apple. Apple means सफरचंद शेप. हे कशाला स्केच करत आहे मुलांनो मी? हे आहे ॲन्ट. ॲन्ट मीन्स मुंगी. A is for ॲन्ट. हे कशाला स्क्रॅच करत आहे मुलांनो? गेस करा बरं. हे काय आहे ते? हे आहे एरोप्लेन. A is for एरोप्लेन. समजत आहे का मुलांनो तुम्हाला? आता बी कसा काढत आहे बघा. उभी रेष दिली, त्याला वरतून अर्धा गोल केला, तिथूनच पुन्हा अर्धा गोल खाली जोडला. अर्धा गोल खाली जोडलं. झाला हा बी. काय झाला हा? बी. सोपी आहे मुलांनो बी काढणे. आता मी कशाला स्क्रॅच करणार आहे बघा बरं. काय आहे हे? ओळखा पाहू. हे आहे बॉल. काय आहे हे? बॉल. तुम्ही खेळता ना बॉलसोबत? हां, बी इज फॉर बॉल. हे कशाला? हे काय आहे? गेस करा बरं. आपण कशाला स्क्रॅच करणार आहोत? हे काय आहे? बेअर. टेडी बिअर. हे आहे बी इज फॉर बेअर. कोणाकोणाला आवडतात टेडी बिअर? मुलींना आवडतात ना. आता हे कशाला स्क्रॅच करताय मुलांना मी? हे आहे बटरफ्लाय. काय आहे? बटरफ्लाय मीन्स फुलपाखरू. बी इज फॉर बटरफ्लाय. हे काय आहे मुलांनो? सी कसा काढणार आहे बघा बरं. कसा ट्रेस करताय? हे घेतला अर्धा गोल. झाला हा सी. काय झाला हा? सी. काढणे सोपे आहे ना मुलांनो. समजत आहे का कशी काढताय मी? आता मी कशाला स्क्रॅच करणार आहे बघा बरं. ओळखा बरं. हे काय आहे? कशाचं चित्र आहे मुलांनो? हे आहे केक. सी इज फॉर केक. आवडतो ना मुलांना? केक आवडतो ना. हे काय आहे? कार. काय आहे हे? कार. सी इज फॉर कार. समजत आहे का मुलांनो मी काय सांगत आहे ते? आता मी कशाला स्क्रॅच करणार आहेत बघा बरं. काय आहे हे? कॅट. सी इज फॉर कॅट. कॅट म्हणजे बिल्ली, मांजर. हे काय आहे? डी. कसा काढणार आहोत बघा बरं. उभी रेष. डी कसा काढणार? उभी रेष, त्याला वरतून खालच्या टोकापर्यंत अर्धा गोल. झाला हा डी. सोपी आहे ना मुलांनो डी काढणे. काय आहे हा? डी. आता मी कशाला स्क्रॅच करणार आहे बघा बरं मुलांनो. हे काय आहे हे? हे आहे डक. डक. डी इज फॉर डक. डक म्हणजे बत्तख. हे काय आहे मुलांनो बघा बरं. मी कशाला स्क्रॅच करणार आहे? ओळखा पाहू. ओळखा पाहू. हे काय आहे? काय आहे मुलांनो हे? डी इज फॉर ड्रम. काय आहे? ड्रम. आता मी कशाला स्क्रॅच करणार आहे मुलांनो? ओळखा पाहू. डी पासून अजून कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे मी बघा बरं. कशाचं स्क्रॅच करणार आहे? ओळखा बरं. हां, ओळखलं आहे ना तुम्ही. हे काय आहे? डी इज फॉर डॉग. डॉग म्हणजे कुत्ता. आता ई कसा काढणार आहे बघा बरं. उभी रेष दिली. उभी रेष दिली, त्याला आधी वरती आडवी रेष दिली, नंतर मधात आडवी रेष दिली, नंतर खाली आडवी रेष दिली. ही झाली आहे ई. काय झाला आहे हा? ई. काढणे सोपी आहे ना मुलांनो ही. हे काय कशाचं चित्र आहे बाबा मुलांनो? ई इज फॉर ईगल. ई इज फॉर ईगल. आणि हे कशाचं चित्र आहे? मी कशाचं चित्र केलं आहे मुलांनो? हे आहे एग. ई इज फॉर एग. एग म्हणजे अंड. आणि हे कशाचं चित्र आहे मुलांनो? ई इज फॉर एग प्लॅन्ट. आता एफ कसा काढणार आहे बघा बरं. उभी रेष दिली, त्याला वरती आडवी रेष दिली, मधात आडवी रेष दिली.
उभ्या रेषेला झाला आहे हा यफ. काय झाला आहे हा यफ. यफ पासून काय तयार होणार आहे बघा बरं. मी कशाला स्क्रॅच करणार आहे बघा. ओळखा पाहू आपण कशाला स्क्रॅच करणार आहे चित्र पाहून. हे आहे फ्रॉग. यफ इज फॉर फ्रॉग. फ्रॉग मीन्स बेडूक. आता बघा कसं चित्र स्क्रॅच करत आहे मी. हे काय आहे यफ इज फॉर फिश. फिश म्हणजे मछली, मासोळी. हे कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे बघा बरं. ओळखा बरं कशाचं चित्र आहे हे. समजत आहे का तुम्हाला कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे मी. ओळखा पाहू. हे आहे यफ इज फॉर फ्लॉवर. काय आहे फ्लॉवर मीन्स फूल. आता जी कसा काढताय बघा. अर्धा गोल केला, त्याला थोडं खालून उभी रेष दिली, नंतर साईडने आडवी रेष दिली. झाला आहे हा जी. काय झाला आहे मुलांनो जी. काढता येईल ना तुम्हाला जी. सोपी आहे ना मुलांनो. प्रॅक्टिस केलं की सोपी होतं. हे काय आहे हे जी फॉर ग्रेप्स. काय आहे ग्रेप्स मीन्स अंगूर. जी इज फॉर ग्रेप्स. कोणी कोणी खाल्ले आहे ग्रेप्स. आवडतात ना तुम्हाला. हे काय आहे मुलांनो गेस करा बरं. ओळखा पाहू. काय आहे गोरेला. जी इज फॉर गोरेला. बघितलं आहे का मुलांनो तुम्ही गोरेला. बघा नंतर मी कशाचं चित्र स्क्रॅच केलं आहे बघा. हे काय आहे गावा. गावा मीन्स पेरू. जी इज फॉर गावा. आता एच कसा काढता आहे बघा बरं. उभी रेष दिली. काय केलं आहे मी उभी रेष देणार आहे. एच काढणं खूप सोपी असते. उभी रेष दिली, नंतर थोडं गॅप देऊन पुन्हा उभी रेष दिली, नंतर त्या गॅपला जोडून मधातून आडवी रेष केली. झाला आहे हा यच. काय आहे मुलांनो हे यच. आता यचपासून कोणते चित्र काढणार स्क्रॅच करणार आहोत आपण. यच इज फॉर हेन. हेन मीन्स कोंबडी. आणि हे कशाचं चित्र स्क्रॅच केलं आहे मी. यच इज फॉर हॅट. हॅट मीन्स टोपी. आता आय कसा काढणार आहे बघा बरं मुलांनो. आधी उभी रेष देणार आहो मी. बघा कशी काढणार आहे. आय काढणे खूप सोपी आहे बघा बरं. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत मुलांनो. आधी आपण त्याला आय कसा काढणार आहोत बघा बरं. मी कसा काढण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्यांदा दिली उभी रेष, नंतर वरती दिली आडवी रेष, नंतर खाली सुद्धा आडवी रेष दिली. हा झाला आहे आय. काय आहे मुलांनो हा आय. काढता येईल ना तुम्हाला. सोपी आहे ना. आयपासून कोणते अक्षर तयार होतात बघा बरं. मी कशाचे चित्र स्क्रॅच करत आहे. हे आहे आईस्क्रीम. आय इज फॉर आईस्क्रीम. हे कशाचे चित्र स्क्रॅच करणार आहे मी. आय इज फॉर इग्लू. कशाचं चित्र आहे हे इग्लूचं. समजत आहे का मुलांनो मी काय सांगत आहे ते. बघा आता जे कसा काढणार आहे. पहिल्यांदा दिली आडवी रेष. काय करणार आहे मी जे कसा काढणार आहे मुलांनो. मी पहिल्यांदा दिली आडवी रेष, नंतर त्या आडव्या रेषेच्या मधातून उभी रेष दिली, थोडं खाली गोल राऊंड केला आहे. हा झाला आहे जी. काय झाला आहे मुलांनो हा जी. जी पासून कोणते अक्षर चित्र तयार होणार आहे बघा बरं. मी काय स्क्रॅच करणार आहे बघा. ओळखा पाहू कशाचं चित्र आहे हे. समजलं आहे. हे आहे जाम. जे इज फॉर जाम. नंतर कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहोत आपण. ओळखा बरं. चित्र पाहून ओळखा काय आहे हे. जे इज फॉर जेली. काय आहे हे जेली. कोणाकोणाला आवडतात जेली. सगळ्यांना आवडतात. हे काय आहे मुलांनो
जे इज फॉर जीप. जे इज फॉर जीप. समजत आहे का मुलांनो मी काय म्हणणार आहे, काय शिकवत आहे? बघा के कसा काढणार आहे मी, कसा काढणार आहे मी के बघा बरं. कशा पद्धतीने सुरुवात करणार आहे. के पाला उभी रेष दिली, नंतर थोडं वरून तिरपी रेष मधात जोडली, नंतर त्याच तिरपे रेषेला खाली जोडले. झाला आहे हा के. काय झाला आहे हा के. के पासून कोणते कोणते चित्र तयार होतात बघा बरं. के के इज फॉर काला. हे कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे मी. के पासून ओळखा बरं. कशाचे चित्र का स्क्रॅच करणार आहे मी. के पासून किवी. काय आहे हे किवी. के इज फॉर किवी. आता बघा मुलांनो हे कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे मी. ओळखा बरं. ओळखलं असेलच तुम्ही. हे कशाचे चित्र आहे ते. हे कशाचे चित्र आहे मुलांनो. काईट. कशाचे चित्र आहे. काईट. काईट मीन्स पतंग. काईट मीन्स पतंग. समजत आहे का मुलांना तुम्हाला. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते ना मी. समजत आहे का तुम्हाला. आता काढणार आहे यल. यल कसा काढणार आहे बघा बरं मुलांनो. यल काढणे खूप सोपी आहे. उभी रेष दिली, आडवी रेष दिली, झाला हा यल. काय झाला हा यल. यल पासून कोणते अक्षर तयार होणार आहे बघा बरं. यल पासून तयार होणार आहे यल इज फॉर लोटस. लोटस मीन्स कमळ. नंतर कोणते चित्र स्क्रॅच करणार आहे बघा बरं मुलांना मी. हे कशाचं चित्र आहे गेस करा बरं. ओळखा. हे आहे लॅम्पचं चित्र. यल इज फॉर लॅम्प. कशाचं चित्र आहे मुलांनो. लॅम्पचं. नंतर बघा मी कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहे. हां समजलं आहे का काय आहे हे. यल इज फॉर लेमन. यल इज फॉर लेमन. आता यम कसा काढायचा बघा बरं मुलांनो. पहिल्यांदा आपण काय काढणार आहोत. उभी रेष देणार आहोत. नंतर त्या वरती आलेल्या रेषेला तिरप करणार आहोत. मग नंतर खालून वरती तिरप केलं आहे. नंतर खाली उभी रेष काढली. झाला आहे हा यम. काय झाला आहे हा यम. यम पासून कोणते कोणते चित्र तयार होतात बघा बरं मुलांनो. हे काय आहे कशाचं चित्र आहे बघा बरं. ओळखू येत आहे का तुम्हाला. यम इज फॉर मॉन्स्टर ट्रक. नंतर काय आहे कशाचं चित्र आहे मुलांनो बघा बरं. हे आहे यम इज फॉर मंकी. काय आहे यम इज फॉर मंकी. नंतर हे कशाचं चित्र आहे गेस करा बरं. ओळखा बरं. हे कशाचं आहे. हे आहे मशरूमचं चित्र. कशाचं आहे मशरूम. यम इज फॉर मशरूम. यन कसं काढणार आहे बघा बरं मुलांनो. उभी रेष दिली, नंतर वरतून खाली तिरपी रेष आणली, नंतर खालून वरती उभी रेष नेली. झाला आहे हा यन. काय झाला आहे मुलांनो यन. यन पासून कोणते अक्षर तयार होणार आहेत, कोणती चित्र का स्क्रॅच करणार आहोत आपण ओळखा पाहू बघा बरं. स्क्रॅच करून बघायचं का आपण. काय आहे हे. यन इज फॉर नेक्स्ट. नेक्स्ट. यन इज फॉर नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे घरटं. आता बघा मी नंतर कोणत्या चित्राला स्क्रॅच करत आहे ओळखा पाहू. हे काय आहे नट्स. काय आहे नट्स. यन इज फॉर नट्स. हे कशाचं चित्र आहे मुलांनो नोटबुक. कशाचं चित्र आहे नोटबुक. समजत आहे का मुलांनो मी कशा पद्धतीने सांगत आहे. हे काय आहे ओ. ओ कसा काढायचा समजते का तुम्हाला. मी सांगणार आहे. काय आहे ओ काढणे खूप सोपी आहे. कसा इथून वरतून घेतला गोल राऊंड
घेतला वरती जोडला, झाला आहे हा ओ. काय झाला आहे मुलांनो हा ओ. ओ पासून कोणते चित्र तयार होणार आहे बघा बरं. मी कशाला स्क्रॅच करणार आहे. ओळखलंय का हे कशाचं चित्र आहे. ओ इज फॉर ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्रा. खाल्लाय ना तुम्ही संत्रा मुलांनो. आता बघा नेक्स्ट काय कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे मी. हे कशाचं चित्र आहे. ओ इज फॉर ऑक्टोपस. ऑक्टोपस कशाचं चित्र आहे हे ऑक्टोपसचं. नंतर बघा कशाचं चित्र आहे मुलांनो हे. ओळखा पाहू. ओएस्टार. ओ इज फॉर ओएस्टार. पी कसा काढणार आहे ओळखा पाहू. उभी रेष दिली. पी काढणे खूप सोपी आहे. उभी रेष दिली, त्याला वरतून अर्धा गोल मधातल्या उभ्या रेषेला जोडला, झाला आहे हा पी. काय झाला आहे मुलांनो हा पी. पी पासून कोणते चित्र तयार होणार आहे बघा बरं. मी काय स्क्रॅच करत आहे. कशाचं चित्र आहे हे. पी इज फॉर पंकीन. पंकीन म्हणजे भोपळा. आता बघा नंतर मी नेक्स्ट कशाच्या चित्राला स्क्रॅच करत आहे बघा बरं. कशाचं चित्र आहे हे. पी इज फॉर पायनॅपल. काय आहे मुलांनो हे पायनॅपल. नंतर मी कशाचं चित्र स्क्रॅच करत आहे बघा बरं. हे कशाचं चित्र आहे. एन इज फॉर पी इज फॉर पेंग्विन. आता बघा क्यू कसा काढणार आहे. क्यूला गोल राऊंड करणार, नंतर त्याला खालून थोडी तिरपी रेष ओढणार. हा झाला आहे हा क्यू. काय झाला आहे मुलांनो हा क्यू. क्यू पासून कोणते चित्र स्क्रॅच करणार आहे ओळखा पाहू. हे काय आहे. क्यू इज फॉर क्वेल. काय आहे मुलांनो हे क्वेल. नंतर बघा मी कशाच्या चित्राला स्क्रॅच करत आहे. क्यू इज फॉर क्वार्टर. नंतर बघा हे कशाचं चित्र आहे ओळखा बरं. गेस करा बरं. कशाचं चित्र आहे हे. क्यू इज फॉर क्विल्ट. क्विल्ट म्हणजे गोधडी. हे बघा आर कसा काढणार आहे. उभी रेष दिली, त्याला अर्धा गोल वरतून मधात उभ्या रेषेला जोडला, नंतर ते गोल राऊंडला थोडी तिरपी दिली, झाला आहे हा आर. काय झाला आहे मुलांनो हा आर. आर पासून कोणते चित्र तयार होणार आहे बघा बरं. मी स्क्रॅच करणार आहे. कशाचे चित्र आहे हे ओळखलं का तुम्ही. हे काय आहे रॉकेट. आर इज फॉर रॉकेट. बघितलं आहे ना आकाशात तुम्ही रॉकेटला. हे कशाचं चित्र आहे मुलांनो हे. हे आहे रॅडिश. आर इज फॉर रॅडिश. बघा बरं मुलांनो नेक्स्ट कशाचं चित्र आहे ओळखा पाहू. हे आहे रेनबो. आर इज फॉर रेनबो. हे आता कशाला स्क्रॅच करणार आहे मी. यस. पहिले आधी अर्धा गोल घेतला, त्याला खालून उलटा गोल जोडून घ्यायचा. हा झाला आहे यस. काय झाला आहे मुलांनो हा यस. काढता येईल ना तुम्हाला. सोपी आहे ना यस काढणे. नंतर मी कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहे बघा बरं. हे काय आहे हे कशाचं चित्र आहे. यस इज फॉर सबमरीन. कशाचं चित्र आहे मुलांनो सबमरीन जे पाण्यामध्ये असते पाणबुडी. हे काय आहे यस इज फॉर शार्क. यस इज फॉर शार्क. नंतर कशाचं चित्र स्क्रॅच करणार आहे मुलांनो बघा बरं. हे कशाचं चित्र आहे. आपण काय स्क्रॅच करत आहोत ओळखा पाहू. हे आहे यस इज फॉर स्नेल. नेक्स्ट आपण बघणार आहोत टी कसा काढायचा. उभी रेष दिली, त्याला आडवी रेष जोडली, हा झाला आहे मुलांनो टी. काय झाला आहे हा मुलांनो टी. टी इज फॉर कशाचं चित्राला मी स्क्रॅच केला आहे. काय आहे ट्रॅक्टर. टी इज फॉर ट्रॅक्टर.
आता बघा नेक्स्ट कशा चित्राला स्क्रॅच करणार आहे मी. काय आहे ओळखला आहे तुम्ही. हे आहे टर्टल. टी इज फॉर टर्टल, कासव. नेक्स्ट बघणार आहोत आपण कशा चित्राला मी स्क्रॅच करणार आहे. टी इज फॉर टोमॅटो. काय आहे टी इज फॉर टोमॅटो. नंतर एक नेक्स्ट बघ यू कसा काढणार आहे. असा अर्धा गोल खालून वर किती घ्यायचा आहे गोल. हा झाला आहे हा यू. काय झाला आहे मुलांनो हा यू. कशाला स्क्रॅच करत आहे मी. हे काय आहे मुलांनो. यू इज फॉर युनिकॉर्न. काय आहे मुलांनो युनिकॉर्न. नेक्स्ट नंतर कशाच्या चित्राला मी स्क्रॅच करत आहे. यू इज फॉर अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. नंतर आपण काय काढणार आहोत आपण व्ही. व्ही कसं काढणार आहोत. तिरपी रेष दिली नंतर खालून वरती तिरपं केलं झाला आहे हा व्ही. काय झाला आहे मुलांनो हा व्ही. व्ही इज फॉर हे कशाचं चित्र आहे मुलांनो. हे आहे वेस्ट म्हणजे कुंडी. व्ही इज फॉर वेस्ट. नंतर कशाला मी स्क्रॅच करणार आहे मुलांनो. बघा बरं हे कशाचं चित्र आहे. व्ही इज फॉर वल्चर. नंतर नेक्स्ट आपण कशाच्या चित्राला स्क्रॅच करणार आहोत. व्ही इज फॉर वोल्केनो. काय आहे मुलांनो हे व्ही इज फॉर वोल्केनो. नेक्स्ट बघणार आहोत आपण डब्ल्यू कसा काढायचा. आधी आपण तिरपी रेष दिली नंतर खालून तिरपं घेतलं आहे नंतर वरून तिरपं घेतलं आहे. बघा नंतर खालून तिरपं घेतलं आहे झाला आहे हा वरून खालून तिरपं घेतलं आहे. हा झाला आहे डब्ल्यू. काय आहे मुलांनो हा डब्ल्यू. सोपी आहे ना डब्ल्यू काढणे. बघा बरं डब्ल्यूपासून आपण कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहोत. हे काय आहे डब्ल्यू इज फॉर विंडमिल. नंतर नेक्स्ट आपण कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहोत मुलांनो. हे कशाचं चित्र आहे. डब्ल्यू इज फॉर वॉटरमेलन. काय आहे हे वॉटरमेलन. नेक्स्ट आपण कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहोत आपण. बघा हे कशाचं चित्र आहे. बघा मुलांनो हे आहे डब्ल्यू इज फॉर विंजर हॅट. नेक्स्ट आपण एक्स कसा काढणार आहोत. बघा इकडून तिरपी रेष दिली एक्स तिरपी रेष दिली नंतर दुसरीकडून तिरपी रेष दिली केला आपण याला क्रॉस म्हणजे हा झाला आहे एक्स. क्रॉस केलं त्याला काय झाला आहे हा एक्स. एक्सपासून कोणत्या चित्राला आपण काय का स्क्रॅच करणार आहोत. हे कशाचं चित्र आहे मुलांनो. हे आहे झायलोफोनचं. एक्स इज फॉर झायलोफोन. नंतर नेक्स्ट आपण कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहोत मुलांनो. हे आहे एक्स इज फॉर क्रिसमस ट्री. कशाचं चित्र आहे क्रिसमस ट्री. नंतर नेक्स्ट काय आहे मुलांनो. हे आहे एक्स इज फॉर एक्स-रे फिश. नेक्स्ट आपण काय करणार आहोत वाय. वाय कसा करणार आहोत. तिरपी रेष दिली वरून तिरपी रेष जोडली आणि नंतर दोन्ही याच्या मधात उभी रेष जोडली झाला आहे हा वाय. काय झाला आहे हा वाय. सगळे अक्षर कोणते आहे मुलांनो मोठे अक्षर आहे कॅपिटल लेटर्स. नंतर त्याच्यापासून कोणते चित्र तयार होणार आहे. वाय इज फॉर योयो. वाय इज फॉर योयो. नंतर बघा मुलांनो हे काय वाय पासून वाय इज फॉर यॅट्स. नंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत मुलांनो हे कशाचे चित्र आहे. हे आहे वाय इज फॉर यार्न. यार्न मीन्स उलन. नंतर नेक्स्ट आपण काय करणार आहोत झेड. झेड कसं काढायचं. आडवी रेष द्यायची तिरपी रेष घ्यायची पुन्हा आडवी रेष घ्यायची. हा झाला आहे झेड. काय झाला आहे मुलांनो हा झेड. झेडपासून कोणते चित्र तयार होणार आहे बघा बरं. झेडपासून तयार होणार आहे झेड इज फॉर झेब्रा. काय मुलांनो झेड इज फॉर झेब्रा. नंतर आपण कोणत्या चित्राला स्क्रॅच करणार आहोत बघा बरं. नेक्स्ट हे काय आहे. हे आहे झेड इज फॉर
झेपलिन। लाइक कीजिए। थैंक्स फॉर वॉचिंग।